मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावरती गुलाल पडल्याशिवाय इथून हलायचं सुद्धा नाही, हा इशारा आहे मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला, तेही थेट आझाद मैदानावरून। साधारण 10 वाजण्याच्या सुमारास मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावरती पोहोचले। त्यानंतर त्यांनी जमलेल्या आंदोलकांशी संवाद साधला। त्यावेळी बोलताना त्यांनी मराठा बांधवांना अनेक सूचना केल्या। पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहनही मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आलं। मी सांगतो तसं ऐका, पोलीस सांगतील तिथं गाड्या पार करा, बाकीचं मी बघतो। आरक्षणाचा गुलाल उधळल्याशिवाय आपण माघारी फिरणार नाही, असंही जरांगे पाटलांनी जाहीर केलं। पण आझाद मैदानावरती आमरण उपोषण सुरू झाल्यावरती मनोज जरांगे पाटलांनी नक्की काय म्हटलं, सरकार ते मराठा बांधव सगळ्यांना मनोज जरांगे पाटील यांनी काय सांगितलं, सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू। शुक्रवारी पहाटेपासूनच हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली होती। CSMT रेल्वे स्टेशनवरती तर जागा मिळेल तिथे मराठा बांधवांनी भगवी शाल आणि रुमाल टाकून झोपण्याचा पर्याय निवडला। मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईमध्ये आल्यामुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी झाल्याचं बघायला मिळालं। सकाळी अनेक नोकरदार लोक कामावर जाण्यासाठी बाहेर पडत असतात। याच वेळेमध्ये मराठा आंदोलकही मोठ्या संख्येनं आझाद मैदानाच्या दिशेने जाण्यास निघाले होते। त्यामुळे मुंबईमध्ये वाहतूक कोंडी झाली होती। हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव रस्त्यावरती आल्यानं पोलिसांकडून त्यांना समजवण्याचा प्रयत्न सुरू होता। गाड्या अडवल्यावरती मराठा आंदोलक पायीच आझाद मैदानाकडे निघाले। CSMT स्टेशन, मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीसमोर मराठा बांधवांनी मोठ्या प्रमाणावरती गर्दी केली होती। एकीकडे आझाद मैदानावरती मराठा बांधव मोठ्या संख्येनं पोहोचले होते, तर दुसऱ्या बाजूला ईस्टर्न फ्रीवेवरून मनोज जरांगे पाटील यांचा ताफा सुद्धा आझाद मैदानाच्या दिशेने निघालेला होता। सकाळी 9:15 वाजता मनोज जरांगे पाटील यांचा ताफा आझाद मैदानाच्या जवळ पोहोचला। तेव्हा मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या गाडीमध्ये आराम करताना दिसून आले। यावेळी गाडीच्या पुढच्या सीटवरती डोकं ठेवून मनोज जरांगे पाटील झोपलेले होते। 2 दिवसांपासूनचा सतत प्रवास, रात्रभर ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून झालेलं स्वागत स्वीकारत मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये दाखल झाले होते। पण मागच्या 2 दिवसांमध्ये झालेली दगदग आणि न मिळालेली झोप यामुळे त्यांची तब्येत काहीशी अस्वस्थ असल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात आली होती। सकाळी 10 वाजताच्या आसपास मनोज जरांगे पाटील यांची गाडी ही आझाद मैदानावरती असलेल्या स्टेजच्या समोर दाखल झाली। पण यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या गाडीभोवती मराठा बांधवांनी मोठ्या प्रमाणावरती गर्दी केली होती। 10 वाजताच्या आसपास स्वतः मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या गाडीतून बाहेर आले। यावेळी मनोज जरांगे पाटील थकलेल्या अवस्थेमध्ये दिसत होते। त्यांच्यासोबत असलेल्या काही सहकाऱ्यांनी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावरच्या स्टेजवरती आणलं। यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त स्टेजवरती आणि मनोज जरांगे पाटील यांच्या सभोवताली तैनात होता। आझाद मैदानावरच्या स्टेजवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवण्यात आला होता। स्टेजवरती आल्यावर मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत पुष्पहार अर्पण केला। आझाद मैदानावरती उपस्थित असलेल्या हजारो मराठा बांधवांनाही त्यांनी यावेळी अभिवादन केलं। त्यानंतर मनोज जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसले। त्यानंतर बोलताना ते म्हणाले की 10 वाजल्यापासून आपलं आमरण उपोषण सुरू केलं, एकही गाडी रोडवर राहता कामा नये। पोलीस सांगतील त्या ग्राउंडवरती गाड्या नेऊन लावा, मग गाडी कितीही लांब लावायची असू दे, तुम्हीच स्वयंसेवक व्हा। तुम्ही मुंबई जाम केली, आता 2 तासामध्ये मुंबई मोकळी करा। बऱ्याच लोकांना वाटत होतं यांना मुंबईत पाय ठेवू द्यायचा नाही, मराठे इथं मांडी घालून बसले, पण कुणीही जाळपोळ दगडफेक करायची नाही, दारू कुणीही प्यायची नाही। सरकार आपल्याला सहकार्य करत नव्हतं, म्हणून आपण मुंबईला येणार होतो, त्यानुसार आपण आलो। आता सरकारने आपल्याला सहकार्य केलं, आपण त्यांना सहकार्य करू। आता मी आझाद मैदानावरती आहे म्हणल्यावर तुम्ही 50 किलोमीटर जाऊन निवांत झोपा। तुम्ही म्हणायचं आपला पठ्ठा इथं निवांत झोपलाय, आपल्याला कसलं टेन्शन नाही। ही अशी औलाद आहे जी मॅनेज होत नाही, वेळ आली तर मरण पत्करेल। समाजाने आपल्याला मोठ्या विश्वासाने 500 किलोमीटर लांब पाठवलंय, तो विश्वास जपायचा आहे। जे अधिकृत पार्किंग आहेत तिथं गाड्या लावा, पोलिसांना सहकार्य करा। आपल्याला मुंबईकरांना त्रास द्यायचा नाही, एवढं लक्षात ठेवा। कुणाला 29 तारखेला परत जायचं असेल त्यांनी परत जा, जे वाशीमध्ये आहेत त्यांनी तिथेच थांबा, आज तिथेच मुक्काम करा आणि उद्या सकाळी आझाद मैदानावरती या। लक्षात घ्या, आपल्याला 2 घंट्यामध्ये मुंबई मोकळी करायची आहे। मला कोणत्याही पोलिसाचा फोन आला नाही पाहिजे। आता इथून निघा आणि गाड्या लावत आहेत त्या ठिकाणी थांबा। एका बाजूला या शब्दामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना सबुरीचं आणि पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं, तर दुसऱ्या बाजूला त्यांनी सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा इशारा दिला। मायबाप सरकार आणि मुख्यमंत्री साहेब, मी पुन्हा एकदा विनंती करतो, आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा। मुख्यमंत्री साहेब,
तुम्हाला मराठा समाजाचं मन जिंकायची पुन्हा एकदा संधी आहे. मराठ्यांच्या नाराजीची लाट तुमच्या अंगावरती घेऊ नका. मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण पाहिजे आणि त्याच्यात जर तुम्ही राजकारण करणार असाल तर तुम्ही गोळ्या घातल्या तरी मनोज जरांगे या ठिकाणून हलत नाही. मी या ठिकाणी मेलो किंवा तुम्ही मला जेलमध्ये जरी टाकलं तरी मी जेलमध्ये आमरण उपोषण सुरू करेल, पण मराठाच्या पोटामध्ये गोळा टाकल्याशिवाय इथून हलणार नाही. आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करावी एवढंच विनंतीपूर्वक आग्रहाचं सांगणं आहे असं म्हणत त्यांनी सरकारला इशारा दिला. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोवर मागण्या मान्य होत नाही तोवर इथून हटणार नाही, मुंबई सोडणार नाही अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. आंदोलनाच्या आधी पोलिसांनी दिलेल्या हमीपत्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी 5:30 वाजेपर्यंतच इथं आंदोलन करणार असल्याची हमी दिली होती. आता त्यांनी जोवर मागण्या मान्य होत नाही तोवर ही जागा सोडणार नाही असा इशारा दिलाय. त्यामुळं आंदोलनाबद्दल जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जरांगेंनी गाड्या काढा इथून जा असं आंदोलकांना सांगितलं असलं तरी आझाद मैदानावरती 5,000पेक्षा जास्त लोकांची गर्दी जमली होती. त्यामुळं जसा जसा वेळ जाणार तसं जरांगे काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. एका बाजूला मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मागण्या मान्य करण्याबाबत थेट इशारा दिलेला असताना सरकारच्या वतीने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भूमिका मांडली. शुक्रवारी दुपारपर्यंत मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी मुंबईमध्ये दाखल होतील अशी माहिती आम्हाला मिळाली होती, पण ते आता पोहोचले आहेत. त्यांनी त्यांच्या सगळ्या मागण्यांच्या संदर्भात सरकारला आधीच एक निवेदन दिलंय. त्या बाबतीमध्ये आमच्या स्तरावरती चर्चा सुरू आहेत. सरकारला त्यांच्या मागण्यांसंदर्भामध्ये पूर्ण सहानुभूती आहे असं विखे पाटील यांनी स्पष्ट केलंय. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना आझाद मैदानावरून जाण्याबद्दल सांगितलं असलं तरी मुंबईमध्ये सगळीकडे प्रचंड गर्दी झाली आहे. पोलिसांनी जी 5,000 आंदोलकांची अट घालून दिली होती त्यापेक्षा जास्त मराठा आंदोलक आझाद मैदानावरती जमा झाले आहेत. त्यामुळं आता सरकारकडून नेमकी काय भूमिका घेतली जाणार, आंदोलक काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.